हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर। अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग बघूया रेसिपी। सर्वप्रथम आपण गहू हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहे। काही कारणास्तव मला तो शूट नाही करता आला, तर हे पाण्यात भिजवून ठेवलेले गहू आपण सकाळी उठून उपसून घ्यायचे आहे। ते अशा प्रकारे आपले गहू आहे ना हे भिजले पाहिजे। जे नखाने तोडल्यानंतर त्याचे 2 भाग झाले पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। त्यानंतर हे गहू थोडे निथळून कपड्यावर सुकत घालायचे आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 पल्स मोडवर आपण यांना फिरवून घ्यायचं आहे, अशा प्रकारे, जेणेकरून गव्हाचे जे साल आहे, जो कोंडा आहे, तो वेगळा होतो। आता पाऊस चालू आहे, त्यामुळे लवकर सुकणं हे शक्य नसल्यामुळे मी असं पाण्यातून धुवून घेत आहे, जेणेकरून जो बारीक कोंडा आहे तो वरती येईल। आणि हे 2 ते 3 पाण्यानंतर सतत आपण असं हे धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी एका कुकरमध्ये हे धुवून घेतलेले, वाटून घेतलेले गहू, त्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। साधारण तिप्पट पाणी आपल्याला कुकरमध्ये घ्यायचं आहे। तिप्पट पाणी घेऊन आपल्याला याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। हे बघू शकता तुम्ही, 7 ते 8 शिट्ट्या झाल्या आहे। आणि आता हे बघा, आपले गहू खूप सुंदर असे छान फुलला पण आहे आणि शिजला पण आहे। मी हाताने दाबून बघते तर तो दाबला जातोय। एकदा असं फिरवून घेऊया। कुकर जर तुमचा जाडबुडाचा असेल तर तुम्ही मध्यम आचेवर ठेवू शकता। मी हे मीडियम आचेवर शिजवून घेतला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी जायफळ घालत आहे, जो ऑप्शनल आहे। तुम्हाला जर जायफळचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ घालू शकता। आपल्या आवडीनुसार याच्यात ड्रायफ्रूट्स आपण घालू शकतो, किंवा नाही घातले तर खोबऱ्याचे काप किंवा प्लेनही ठेवलं तरी चालते। तर यात मी आता जायफळ किसून घेतलं। त्यानंतर वेलची टाकली। वेलची मी बारीक न करता दाणे दाणे, आमच्याकडे दाणे दाणे दाताखाली आलेले आवडतात, त्यामुळे मी हे वेलचीचे असे दाणे घातले आहे। त्यानंतर मी इथे गोड घालून घेत आहे। ऑर्गॅनिक गूळ आहे हा, तो मी इथे वापरत आहे। आता एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। मी गॅस चालू केलेला आहे। गूळ घालताना आपण गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची, कारण असेही आपले गहू हे शिजलेले आहेत, तर त्याला जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही पडत। आपण याच्यामध्ये तूप गरम करूनही टाकू शकतो, पण आम्ही वरतून घेणार आहोत, कारण बऱ्याच जणांना कसं साजूक तुपाचा फ्लेवर आवडत नाही। मग जर आपण याच्यामध्ये सगळ्या याच्यात जर साजूक तूप ॲड केलं तर मग बाकीच्यांना ते आवडणार नाही। त्यामुळे मी हे तूप ज्याला जसं आवडतं त्याच्या आवडीनुसार हे तूप तुम्ही घेऊ शकता। तर आता हे बघा, याच्यामध्ये मी थोडं चवीपुरता मीठ घालत आहे, कारण गहू आहे आणि गुळाचा गोडवा आहे, तर मीठ घालणं हे गरजेचंच आहे, जेणेकरून बॅलन्स जो आहे ना स्वीटचा तो व्यवस्थित राहतो। आता हे बघू शकता तुम्ही, छान अशी ही खीर शिजत आहे। एक 5 ते 10 मिनटं त्याला व्यवस्थित उकड काढून घ्यायची आहे। आणि हो, माझं हे यूट्यूबला कुकिंग चॅनल नवीन आहे। असंच तुम्ही जर मला सपोर्ट करत राहिला तर लवकरात लवकर मी नवीन आणि शॉर्टकट रेसिपीसुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी ह्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि मलाही एक अंदाज येईल की माझी रेसिपी ही कुठपर्यंत जात आहे। आता हे बघा, तयार आहे आपली गव्हाची अशी पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली खीर। नक्की बनवून बघा आणि कमेंट करा। चला तर बघ,